चौकसी करो एना बे दाड़ा लेट થાય કે બે પૈસા વધારે થાય તો કામ પણ કામ એક વખત પરમનન્ટ કામ કરો એટલે નુસતું પૈસા આપ્યા એવું છોડી દીધું એવું પણ નથી એ આવણ પણ હા કામ પૂરું થાય કે એ વખતે બોલાવીશું ચાલો શરૂઆત કરો भगवान की जय अहिंसा परमो सावकाश लागेल लागेल गुलाब बहिणा काय काहीतरी त्यांची सुरुवात बघा प्रांजल की असं असं काम करण्याची गरज आहे त्याला 3.5 लाख रुपये खर्च आहे त्याला खरं म्हणजे मीच मनातनं घाबरलो होतो एवढे पैसे कसे उभे होणार मग आपले विश्वकल्याण महाराज साहेब यांना सांगितलं की अशी अशी गरज आहे तर मला म्हणले तुम्ही आता जे सांगितलं ते सगळे तयार करा तुम्ही अर्ज आणि ते 5-25 ठिकाणी पाठवा अहो साहेबजी म्हटलं पाठवून कोण देणार आता काय प्रदूषणचे दिवस नाहीत काही नाही आणि तुमच्याकडून ते म्हणजे आता पावळमध्ये भयंकर मोठा खर्च आहे त्यामुळे आता देता येणार नाही पण तुम्ही कामाला सुरुवात करा तुम्हाला तुमच्याच्यानी होईल तर मला सुद्धा त्यावेळेला शंका वाटत होती कसं होणार ते आपल्याला मग मी त्यांना म्हटलं तुमचे आशीर्वाद तरी आमच्या पाठीशी असू द्या आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण थोडंसं व्यवस्थित लिखाण करून अर्ज केल्यानंतर ते बॉम्बेला पाठवले गुजरातला पाठवले महेंद्रबाईंची बहीण चारूबेन त्यांना सुद्धा पाठवले त्यांचे 2-3 वेळा फोन केले त्यांची सुद्धा इच्छा त्याच्यानंतर अपेक्षित जे लोक होते की बाबा बऱ्यापैकी आपल्याला तिथून येईल पण तिथं फोन केले पण तिथं काही कायदेशीर तांत्रिक अडचणी आल्यामुळे आपल्याला ते मिळालं नाही त्यामुळे थोडं 1-2-3 दिवस मी नर्वस होतो की आता हे काम आपल्याच्याने होऊच शकत नाही नंतर एक दिवशी त्या अहमदाबादहून मेहता पन्नाबेन मेहता म्हणून आहे ओळख नाही पाळख नाही महाराष्ट्रात लोणंद कुठं आहे हेही त्यांना माहिती नाही पण त्यांचा मला सकाळी 11 वाजता फोन आला की तुमचं गोशाळेचं काम झालं आहे का तर मी त्यांना म्हटलं की गोशाळेचं काम अजून झालेलं नाही सुरुवात आहे मग त्यांनी गोशाळेची माहिती जवळ 15-20 मिनिटापर्यंत इथली सगळी उत्तमभूत माहिती जी आहे ती सगळी त्यांना सांगितली व्यवस्थित सांगितली याच्या मागे आपण 4 लाखाचं गोडाऊन बांधून दिलेलं आहे हेही त्यांना सांगितलं आणि त्यांना सांगितलं ते म्हटले बरं दुपारी त्यांनी महेंद्रबाईंची बहीण यांना परत एकदा विचारलं की बाबा हे लोणंद कुठे आलं मग त्यांनी सांगितलं चारूबेंनी की माझं माहेरच आहे माझे भाऊच आहे सगळे आणि तुमचा एक पैसा इकडे तिकडे होणार नाही आणि काम चांगलं आहे तुम्हाला करायचं असलं तर विचार करा त्याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजता मी यांच्या दुकानातच बसलेलो होतो आम्ही चर्चाच करत होतो तेवढ्याच संध्याकाळी 7 वाजता मला समाचार आले की 3.5 लाख रुपये आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत उद्यापासून म्हटलं तर उद्यापासून तुम्ही कामाला सुरुवात करा याच्यामध्ये हे विशेष आहे की आपल्याला ओळख नाही पाळख नाही आपण त्यांना 1 रुपया कधी मागितला नाही काही नाही तरी सुद्धा त्या आता याच्या मागची ताकद काय थोडंसं गुरुदेवांचं आशीर्वाद आहे थोडं आपलं लेखन कौशल्य आहे आपल्या पाठीमागचं पुण्य आहे शांतीनाथ हे सगळं आहे ते आपल्या बाजूने मी कधी कधी विचार करतो त्यांच्या बाजूने त्यांना ही प्रेरणा कुठून मिळाली त्यांनी हे कसं केलं असं त्याच्या मागचं काय कारण असेल तर त्याच्या मागचं एकच कारण असं की त्यांची आमची आणि सगळ्यांची मिळून एकच जैन धर्माची जी ताकद आहे महावीरનું શાસન આપણે કહીએ તે મહાવીરના શાસનથી આપણે બંધાયેલા છે અને એનાથી એમને આટલો મોટો લાભ લઈને પણ આપણા પર આટલો વિશ્વાસ રાખ્યો એ આપણા માટે મોટું ગૌરવ છે અને એ જ ગૌરવે આજે આપણે કામ ચાલુ કરી રહ્યા છીએ आणि नुसतं आटलूच नाही हां ते जनावर एकच ठिकाण नाही तर तिकडे पण टाकणार पुढे टाका पाहिजे
रामदास गोळे, धर्मवीर छत्रपती श्री शंभूराजे गोशाळा, लोणंद, गोळेगाव. आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं लोणंद गावचे प्रतिष्ठित व्यापारी जैन लोक यांनी वारंवार आम्हाला चाऱ्याची मदत करतात. गोशाळेला गायींना चाऱ्यासाठी मागच्या 1-2 वर्षापूर्वी त्यांनी गायींच्या चाऱ्यासाठी साठवणूक करण्यासाठी 4 लाख रुपयाचं शेड पण उभारून दिलं आहे. आणि आत्ता पण गायींना चालायला फिरायला अडचण होती किंवा चिखल जास्त होतोय, त्याच्यासाठी कोबा करून द्यायचं काम त्यांनी आज त्याचा शुभारंभ केला आणि कामाचं पूजन केलं. वारंवार ही लोक आम्हाला या ठिकाणी गायीला लागेल ती मदत करतात. चाऱ्यासाठी तर वारंवार त्यांची मदत आम्हाला सहकार्य, चांगलं मोठं सहकार्य. अजूनही लोकांना मी विनंती करतो की लोकांनी त्यांच्यासारखं काम गायीची सेवा केली पाहिजे. आता आपल्या गोशाळेत साधारण 65 गायींचं संगोपन केलं जातं. ज्या गायी कत्तलेल्या जातात किंवा शेतकरी सांभाळू शकत नाहीत, दूध द्यायचे बंद झालेत, अशा सगळ्या प्रकारच्या गायी लोक आपल्या गोशाळेत आणून सोडत असतात. कत्तलीला जाणाऱ्या पण गायी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून, केस करून, गुन्हे दाखल करून त्या गायी आपण इथं आणून संगोपन करतो आणि त्याच्यापासून देशी गायीचं वाढ कशी होईल, ते ब्रीड कसं टिकल, त्याच्यासाठी आपण काम करतोय. गेल्या 8 वर्ष आपलं हे गोशाळेचं काम असंच अविरतपणे चालू आहे. धन्यवाद.